सर्वात प्रथमता सीडीएफ आणि माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीनं पंकज घोलप सर, आपण 2 मिनिटांमध्ये आपल्याला मत व्यक्त करायचे. महाराष्ट्र राज्य समन्वय समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या या शाळा बंद आंदोलन आणि महामहोत्सवामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो झालाय सर्वांना टीव्ही बंधन करण्याचा, त्याची पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी आपण शासनाला सातत्याने विनंती करीत आहोत. परंतु त्या दृष्टीने शासनाचा कोणताही निर्णय होताना दिसत नाहीये. यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्याचप्रमाणे 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा शासन निर्णय आहे, यामध्ये अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कितीतरी शाळा राज्यामध्ये, शेकडो शाळा शून्य शिक्षकी शाळा झालेल्या आहेत आणि त्यामुळं गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याचा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे जुन्या पेन्शन योजना आपल्या सर्वांना मिळण्यासाठी आपण सातत्याने संघर्ष करत आहोत आणि अशाच प्रकारच्या सर्व मागण्यांसाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. या सर्व मागण्या शासनाला या आपल्या संघटनाच्या जोरावर, आपल्या संस्थेच्या जोरावर मान्य कराव्याच लागतील. त्या शिक्षक एकजुटीचा धन्यवाद. वक्त्यांना विनंती आहे की विषयाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यायच्यानंतर शिक्षक परिषदेच्या वतीनं निलेश काशेकर 1 ते 1.5 मिनिटांमध्ये आपले मनोगत व्यक्त करायचे. शिक्षकेतर एकजुटीचा, शिक्षकेतर एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीनं आज पुकारण्यात आलेला शाळा बंद आंदोलन व भव्य मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींचं आणि त्यांच्या एकजुटीचं मी या ठिकाणी सलाम करतो. या एकजुटीला आज या ठिकाणी आपल्या सर्व शिक्षक बांधवांच्या साधारणपणे 14 मागण्यांसाठी हा संप आहे. प्रामुख्याने टीईटी जी सक्ती केली जाते, 20 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर सुद्धा आपल्याला टीईटीची परीक्षा द्यावी लागत असेल, पुन्हा एकदा आपली पात्रता सिद्ध करावी लागत असेल, तर ही मागणी अव्यवहार्य आहे आणि म्हणून आपण शासनाला आपल्याला ही टीईटीची सक्ती रद्द करायला लावणार आहोत. त्याचप्रमाणे 15 मार्च 2024चा जो संच निर्धाराचा शासन निर्णय आलेला आहे, आपण यापूर्वी सुद्धा या संच निर्धाराबाबत 2 वेळा खूप मोठी आंदोलन केली, मात्र शासन डोळेझाकपणा करत आहे आणि आपल्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणून आज ग्रामीण भागामध्ये शाळेमध्ये विद्यार्थी आहेत मात्र शिक्षक नाही आणि मग या विद्यार्थ्यांचं भवितव्याचं होणार काय. आणि म्हणून शिक्षक म्हणून आपली सामाजिक जबाबदारी आहे. या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना शिक्षक उपलब्ध झाले पाहिजे. म्हणून हा 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे. याचखेरीज जुनी पेन्शन योजना असेल, टीईटीचं झालंय, जुनी पेन्शन योजना असेल, शिक्षकांना अशैक्षणिक कामं असेल, अशा 14 मागण्या या ठिकाणी आपण शासनाकडे मागितल्या आहेत. माझ्यानंतर अनेक वक्ते बोलणार आहेत, त्यामुळे अधिक न बोलता आपण सर्वजण शिक्षक एकजूट आहोत, शासनाला आपल्या मागण्या मान्य करायला लावणार आहोत. पुन्हा एकदा शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा. आणि पुन्हा एका वक्त्यांना विनंती आहे की विषयाची पुनरावृत्ती होणार नाही. यानंतर संघाचे अध्यक्ष आदरणीय प्रसाद गायकवाड सर.